म्हणणाऱ्याला पहिल्यांदा फायदा आहे, त्याचा देह पवित्र होतो. ज्यांच्या संबंधाने म्हटलं आहे त्याचे पूर्वज वैकुंठाला जातात, त्यांचा मार्ग सोपा होतो. परंतु त्या पूर्वजन्यामध्ये जाणाऱ्यांच्यापैकी पहिला क्रम कोणाचा लावायचा? पूर्वज तर आत्तापर्यंत अनेक गेले आहे. माऊलीने त्याचं उत्तर हरिपाठातच दिलं आहे. मातृ, नंतर पितृ, नंतर भ्राता, नंतर गोत्र. पण एकटं नाही, सगोत्र. पण एवढं नाही, अपार. मातृ, पितृ, भ्राता, सगोत्र, अपार, चतुर्भुज नर होनी ठेला. अर्थात त्यांना सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता, अर्थात चारही मुक्तींचा लाभ या भगवत चिंतनाच्यामुळे होत असल्यामुळे आपल्या आईवडिलांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणं हा मुलांचा सर्वात मोठा धर्म आहे. आता यासाठी मी एक ओवी सांगतो ज्ञानेश्वरीतील. ती ओवी जे जे मुलं असतील त्यांनी आपल्या हृदयावरती कोरून ठेवण्यासारखी ओवी आहे. कोण आहे इथे मुलं यापैकी? तुम्ही नाही का? आपण, मी मुलगा आहे कोणाचा तरी ना. सगळ्यांना हे मुलं आहेत. नाही, हे नाही, आपणही मुलं आहोत कोणाचे तरी. म्हणून मी ही जी ओवी सांगत आहे ही ओवी त्यांच्यासाठी नाही आहे. ही पृथ्वी तलावरती जेवढे म्हणून मुलं आहेत त्या मुलांच्यासाठीची ओवी आहेत. आणि ही ओवी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाच्या तोंडामध्ये घातली, अर्जुनाच्या मुखामध्ये घातली आहे. आणि त्या निमित्तानं पृथ्वी तलावरती जेवढे मुलं आहेत त्या सगळ्याच मुलांचं आपल्या आईवडिलांच्या विषयी कर्तव्य सांगणारी ही ओवी आहे. ही जशी मला लागू आहे तशी सगळ्यांना उभ्या असणाऱ्यांना लागू आहेत. जसं उभे असणाऱ्यांना लागू आहे तशी ती बसणाऱ्यांना लागू आहेत. म्हणजेच सगळ्याच मुलांसाठी लागू आहेत. तो मुलगा 80 वर्षाचा असू शकतो, 5 वर्षाचा असू शकतो, 16 वर्षाचा असू शकतो. फक्त मुलांसाठीच नाही, तो मुलींसाठी सुद्धा लागू आहे. काय आहेत? माऊली असं म्हणतात, अर्जुनाच्या मुखामध्ये ती घातली आहे ओवी. अर्जुन म्हणतो, देवा तुला माहिती आहे का आमच्या मुलांचं काय काय कर्तव्य असायला पाहिजे? आम्ही कर्तृत्वाने मोठं व्हावं पहिल्यांदा. आणि ते मोठं होत असताना कोणी शरीराच्या बळाने मोठं होतं, कोणी बुद्धीच्या बळाने मोठं होतं, कोणी भावनेच्या बळाने मोठं होतं, कोणी विचाराच्या बळाने मोठं होतं, कोणी सत्तेच्या बळाने मोठं होतं, कोणी संपत्तीच्या बळाने मोठं होतं. सगळेच मोठे होतात ना. पण हे मोठं होणं कशासाठी आहे? याचं क्रेडिट कोणाकडे द्यायचं आहे? माऊली म्हणतात, मुलांनी सगळ्या पद्धतीने मोठं व्हावं आणि मोठं झाल्यानंतर त्या मोठेपणाचं सर्व श्रेय आई वडिलांच्या सेवेसाठी ओवाळून टाकावं. मग काही असू द्या, सत्ता, संपत्ती, अधिकार, वैभव, लौकिक, तुम्ही काही कमवा. तुम्ही शिक्षणाने मोठं व्हा, पदाने मोठं व्हा, विद्वत्तेने मोठं व्हा. पण हे सगळं मोठं झाल्यानंतर काय करावं? ते सगळ्याचा उपयोग तुमच्या आईच्या सेवेसाठी, तुमच्या वडिलांच्या सेवेसाठी व्हावा. आता ती ओवी सांगतो. आम्ही जे जे जोडावे. आम्ही म्हणजे कोणी? आम्ही म्हणजे कोणी? सगळ्यांनी. आम्ही म्हणजे पृथ्वी तलावर जन्माला आलेल्या मुलांनी. आम्ही जे जे जोडावे ते समस्तही इही भोगावे. या आईवडिलांनी त्या ऐश्वर्याचा उपभोग घ्यावा. आणि एवढं झालं तर मग समाप्त होईल का? मग मुलं म्हणतील आम्ही 1 लाख रुपये कमावले किंवा 10 लाख रुपये कमावले, हे तुम्हाला घ्या. संपलं का? नाही. हे जीवितही उपकारावे काजी यांच्या. आम्ही जे जे संपादन केलं ते तर आईवडिलांच्या सेवेकरता द्यावंच द्यावं. पण तुम्हाला तुमचं आयुष्याचा प्रत्येक क्षण जर वेचण्याचा योग आला, समर्पणाचा योग आला, तरी आयुष्याचंही समर्पण करावं. आम्ही जे जे जोडावे ते समस्तही भोगावे. हे जीवितही उपकारावे काजी यांच्या कार्याकरता. कारण हे कोण आहे म्हटले? सकळ तीर्थांची धुरे, जे का माता पितरे तया सेवेशी किर शरीरे लोण किजे. त्यांच्या सेवेसाठी आपलं शरीर समर्पित करावं. विठ्ठल
हा माऊलींचा सिद्धांत सांगितला. आता वेदाचा सिद्धांत सांगतो. वेदामध्ये असं एक विधान आहे, मातृ देवो भव, आईला देवता म्हटली आहे. पितृदेवो भव, वडिलांना देवता म्हटली आहे. आचार्य देवो भव, गुरूंना देवता म्हटली आहे. आणि अतिथी देवो भव, हे प्रत्यक्ष कलियुगामध्ये मूर्त रूपाने असणाऱ्या या 4 देवता आहे. विठ्ठल विठ्ठल त्यामध्ये माता पूर्वरूपम, पिता उत्तर रूपम, प्रजा संदेही, म्हणजे कुटुंबामध्ये आई हा सगळ्यात प्रथम घटक आहे. माता पूर्वरूपम, नंतर पिता उत्तर रूपम, दुसरा महत्वाचा घटक म्हणजे पिता आहे. आणि या आई वडिलांना एकत्रित येण्याचं काम कोण करत असेल तर प्रजा संदेही, मुलं बाळ झाले ना, मग दोघं आई वडील एकत्रित येतात. याला शिक्षणाला कुठं ठेवायचं, याला कोणत्या शाळेत टाकायचं, या निमित्ताने एकत्रित बसतात ते आई वडील, नाहीतर ते एकत्रित येत नाही लवकर. आणि म्हणून आई वडिलांचं कर्तव्य मुलाच्या संबंधाने सांगत असताना त्या सर्वश्रेष्ठ म्हटलेलं आहे. याचं काय कारण 2-4 पद्धतीने सांगतो, ऐका. विठ्ठल विठ्ठल आपल्या भारताच्या मध्ये जिथे कुठे आदर्श असेल, जिथे महानता असेल, जिथे मोठेपणा असेल, तिथे मातृत्वाचा उल्लेख होतो. जे देशभक्त आहेत ते आपल्या देशालाही माता म्हणतात. भारत माता आहे, देशाला हा माता म्हणतात. देशालाच माता म्हणत नाही. गाईच्या गोठ्यात जर गेलो आणि देशी गाई असेल तर गाईला सुद्धा आपण काय म्हणतो, गो माता म्हणतो. देशाला माता म्हणतो, गाईला माता म्हणतो. गंगेमध्ये स्नान करत असताना गंगा काय आहे, गंगा ही माता आहे, गंगेलाही माता म्हणतो. गंगा माता, गो माता, देशालाही माता म्हणतो. एवढंच नाही, एवढंच नाही, याच्या पलीकडे सुद्धा एखादा ग्रंथ असेल, त्या ग्रंथाला सुद्धा माता म्हणण्याची पद्धत आहे. जनाबाई महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या बद्दल बोलताना असं म्हटलं आहे. जनाबाई महाराज म्हणतात, ही ज्ञानेश्वरी कशी आहे, ही माय आहे. ती हे माय ज्ञानेश्वरी, अर्थात संत जना माहेश्वरी. ग्रंथालाही माता म्हटलं आहे. एवढंच नाही, वेदालाही माता म्हटलं आहे. अहितापासून काढिती, हित देवोनी वाढविती, नाही श्रुती परवती, माऊली जगा. वेदाला माता, ग्रंथाला माता, देवाला माता म्हटलेलं आहे. जसं एखाद्या आईच्या हातामध्ये एक मूल असावं, दुसऱ्या हातात दुसरं मूल असावं, कडेवरती काही असावं, खांद्यावरती काही असावं, तसं आमच्या विठ्ठल परमात्म्याला वर्णन करताना हा लेकूरवाळा आहे म्हटलं. विठू माझा लेकूरवाळा, संगे गोपाळाचा वेळा, संगे गोपाळाचा परमात्म्यालाही लेकूरवाळा म्हणून संबोधलं आहे. एवढंच नाही, आईला फक्त एकाच नावाने हाक मारली जाते, पण आमच्या परमात्म्याला आई म्हटल्यानंतर त्याला किती नावाने हाक मारली. विठाई, किठाई, कृष्णाई, कानाई, किती किती नावाने हाक मारली आहे. विठाई, किठाई, माझे कृष्णाई, कानाई. नंतर त्याला हाक मारताना एगे एगे विठाबाई, अर्थात विठाबाई नावाने हाक मारली. म्हणजे आमच्या देवालाही माता म्हटलं आहे. विठ्ठल बाप माय चूर,
अर्थात त्या देवाला माता म्हटलं आहे. आता तुम्ही आम्ही ज्याच्यामुळे जिवंत आहोत, कशामुळे जिवंत आहोत? आपल्या शरीरामध्ये आत्मा आहे म्हणून आपण जिवंत आहोत ना. तर आपल्या आत्म्यालाही माता म्हटलं आहे. तेथ प्रियाची परमसीमा, तो भेटे माऊली आत्मा, ते खेवे अटे दिंडीमा संसारिक हे. अर्थात आत्म्यालाही माता म्हटलं. किती किती जणांना माता म्हटलं आहे. अर्थात आपल्या आईला तर माता म्हणतात, पण त्याप्रमाणे आपल्या गुरूंच्या पत्नीलाही माता म्हणतात, राजाच्या पत्नीलाही माता म्हणतात, आपल्या पत्नीच्या मातेलाही माता म्हणतात आणि आपल्या मातेलाही माता म्हणतात. म्हणजेच आपण जीवन जगायला सुरुवात केली की आपला संबंध मातीशी आणि मातेची असतोच. विठ्ठल विठ्ठल. आपला संबंध मातेशी कुठून असतो? जन्माला आल्यापासून मातेचा संबंध असतो आणि शेवटचा श्वास घेतल्यानंतर मातेशी संबंध येतो. म्हणजे फक्त कशाचा फरक आहे? वेलांटीचाच फरक आहे. आणि म्हणून या देहाची माती होईपर्यंत मातेच्या विषयी कृतज्ञता ठेवावी. याचं कारणच एक आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्या मातृत्वाचा उल्लेख करताना त्या मातेच्या अंतःकरणामध्ये त्या बाळकाच्या हिताचा कळवळा हा कायम असतो. लेकुराचं जे हित आहे त्या मातेच्या लेकुराचे हित आहे माऊलीचे चित्त, आहे माऊलीचे चित्त, आहे माऊलीचे चित्त. अभंगाचा पूर्ण जर विचार केला तर या अभंगाचा म्हणजे घेतलेल्या अभंगामध्ये देव माता हे पहिलं पद आहे. माता आणि त्या मातेचा विषयचं भाष्य या अभंगामध्ये आहे. कोण माता आहे? लेकुराचे हित माऊलीचे चित्त, लेकुराचे हित वाहे. माऊलीच्या चित्तामध्ये, आपल्या आईच्या चित्तामध्ये आपल्या बाळकाच्या कल्याणाची तळमळ कायम असते. मग ती आई 4 पायाची असो, 2 पायाची असो की 6 पायाची असो, आपल्या मुलाच्या तळमळ तिला असते. गाय अतिशय साधी, पण तिच्या जर वास्त्राला धक्का जर मारला ना ती धावत येते. येते की नाही? मांजर ती धावत येते, कुत्री ती धावत येते, वाघीण नसेल तर पाहून एखादा प्रयोग करा. म्हणजे आई नावाचं तत्व पाय कोणतेही असू द्या, पण तीव्रता आणि तळमळ मात्र सगळ्यांच्या मध्ये समानतेने आहेत. मातृत्वामध्ये फरक पडत नाही, जातीमध्ये फरक पडतो आहे. कधी कधी आता उलट म्हणावं लागेल, 2 पायाची आईच आपल्या बालकांना कधी कधी ठेवून येते बाहेर, पण पशु पक्षी कधी करत नाही. तसं आहे, ते शेवटपर्यंत सांभाळत असतात. याचं कारण एक आहे, लेकुराचे हित वाही माऊलीचे चित्त. असं का होत आहे? लाभाविण प्रीती करणारी ह्या जगामध्ये फक्त एकच जात आहे आणि त्या जातीचं नाव आहे कळवळ्याची जात.
बाकीच्या जाती माहिती आहे आपल्या, पशुची जात, मानवाची जात, कुत्र्याची जात, पण कळवळ्याची जात काय प्रकार आहेत? पाऊली म्हणतात, महाराज म्हणतात ऐशी कळवळ्याची जाती. ती कळवळ्याची जात त्याला म्हणतात की जी लाभाशिवाय प्रेम करते. आणि जगातल्या सगळ्या जाती लाभ असेल तर प्रेम करतात. सगळ्या जाती घ्या, त्या लाभ असेल तर प्रेम करतात. पण आईची जात अशी आहे, ती लाभाविन प्रेम करते. मग तिच्या जातीला काय म्हणावं? ऐशी कळवळ्याची जात म्हणावं. कारण ती आपल्या पोटामध्ये 9 महिने 9 दिवस त्या बालकाला मोठं करते, गर्भाला मोठं करते, पोटी भारव आहे आणि त्याचे सर्वस्व हिस आहे, सर्व काही त्याचं सहन करते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अंगा जीवाची आटणी वेचोनी करी बाळाची पाळती, देह उबगणे स्थिती न पाहे माय. इथे ज्ञानेश्वर महाराजांनी आईची व्याख्या केली आहे. आई कोणाला म्हणावं? जे देहाची आटणी करते, जीवाची आटणी करते आणि लहानचा मुलगा मोठा पर्यंत त्याने अनेक त्रास दिला तरी सगळा त्रास सहन करते, पण तिला कधीही किळस येत नाही. देह उबगणे स्थिती न पाहे माय. इथे जर कोणी एखादा मुलगा जर शौचाला बसला तर सगळं लोक काय करतील? नाक बंद करतील. पण त्या आईच्या समोर ते लहान मूल मोठं होईपर्यंत नेमकं जेवायला सुरुवात तिने केली की त्याने आपला देहधर्म केला, पण तिला थोडी किळस येत नाही. देह उबगणे स्थिती न पाहे माय. देहाचा उबग तिला कधी येतच नाही, कारण तिने आपल्या पोटी त्याला वागवलेलं असतं, लहानचं मोठं केलं असतं. अशी कळवळ्याची जात त्या मातेच्या ठिकाणी असल्यामुळे त्या मातेचे जेवढे लक्षण आहेत तेवढे लक्षण संतांच्या ठिकाणी असतात. म्हणून संतांचं वर्णन करताना आईच्या गुणांचं वर्णन करावं लागतं. पुढचं एक वाक्य ऐका. प्रत्येक आई हे संतांचं छोटं रूपच आहे आणि प्रत्येक संत हे आईचं मोठं रूप आहे. कळलं तर लगेच कळेल ते पटकन. कारण संतांना सगळ्या जगाच्या विषयी कळवळा असतो आणि आईला आपल्या बाळाविषयीच कळवळा असतो. मग आईला आपल्या बाळाविषयी जो कळवळा असतो तोच कळवळा जर व्यापक केला त्या क्षणी तिला संत होत आहेत. म्हणून आई संतांचं हे छोटं रूप आहे आणि संत आई हे मोठं रूप आहे. संत माया बाप कृपावंत. तुम्ही संत माया बाप कृपावंत. पहिल्या पदावरती एक कीर्तन जरी केलं तरी ते पूर्ण होणार नाही. कारण सगळे साहित्यिक, मग ते मराठीतले असो, हिंदीतले असो, संस्कृत मधले असो, सगळ्यांनीच आईच्या विषयी खूप बोललं आहे. पण एवढं बोलूनही ते थांबलं नाही, अजूनही अपूर्णच आहेत. आणि म्हणून तिच्याविषयी कृतज्ञता मुलांनी बाळगणं हे त्याचं कर्तव्य आहे. आणि कृतज्ञता खरं म्हणजे जिवंत असेपर्यंत काया वाचा मनानं सेवा करणं आणि आई वडील गेल्यानंतर प्रामाणिकपणाने शास्त्राप्रमाणे वागणं ही खरी अर्थानं आई वडिलांची सेवा आहे. विठ्ठल म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माता पदाचा उल्लेख केला. दुसरं कोणतं पद आहे? पिता ह्या पदाचा उल्लेख केला आहे. खरं म्हणजे पिता जेव्हा मुलाला जन्माला घालतो
तेव्हा उपनिषदामध्ये हे सगळे मंडळी इथे आहेतच. जेव्हा मुलगा जन्माला येतो ना, तेव्हा मुलगा जन्माला येतच नाही, खरं म्हणजे बापच जन्माला आलेला असतो. त्याचं विश्लेषण करणं मला तर वेळ नाही. उपनिषदामध्ये तो विस्तार आलेला आहे. म्हणून मुलगा जेव्हा जन्माला येतो तो मुलगा नाही, तो बापच जन्माला आलेला असतो. खूप मोठा त्याचा शास्त्र चर्चा त्यामध्ये विस्तार आहे. आणि असा जो बाप आहे, या सगळ्या जगातले बाप एकत्रित जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केले एका अभंगामध्ये. आणि सगळ्या बापांचं चित्रण जगद्गुरु तुकाराम महाराजांनी एकाच अभंगामध्ये ठेवलं आहे. तो अभंगाचा फक्त मी नामनिर्देश करतो, अर्थ सांगणार नाही, म्हणजे शब्द सांगणार नाही. तुम्हाला शब्द आठवतील, मी अर्थ सांगतो. आणि तो अभंग ज्याला बाप व्हायचा असेल ना, त्याने तो अभंग वाचावा आणि मग बाप व्हावं. ज्यांना कोणाला बाप होण्याची इच्छा असेल त्याने तो अभंग वाचावा. आणि वाचल्यानंतर मला असा बाप व्हायचा आहे, आयडियल फादर, इफ यू वॉन्ट टू बिकम आयडियल फादर, प्लीज रीड दिस अभंग and that implement that principle in your own life. Vithala, मला प्रमाण आठवलं तर म्हणा तुम्ही, पण मला वर्णन करू द्या अगोदर. बाप कशाला म्हणावं? जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात बापाची व्याख्या, आणि सगळ्या बापांची व्याख्या आहेत बरं का. तुम्ही आम्ही कीर्तन करताना लगेच थकतो, खूप थकतो, लगेच मग खुर्ची आणून देतात, बसा 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 बसा. आपण त्यावरती आनंदाने बसतो, द्या द्या खुर्ची द्या, थकलो आहे आम्ही. पण बाप नावाची व्यक्ती 50-50, 60-60, 70-70 वर्ष काम करते. दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस, रक्ताचं पाणी हाडाचं काढा करते. सगळं करून तो थकत का नाही? का थकत नाही? थकवा यायला पाहिजे ना. उलट मुलाचं वर्णन करण्याची जेव्हा वेळ येते, तो तोंड भरून वर्णन करतो. माझा मुलगा असा आहे, माझी मुलगी तशी, माझा मुलगा असा आहे, त्यांच्याकरता मी काय काय केलं आहे. रात दिवस आयुष्यभर कष्ट करतो, पण कधीच थकत नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज त्याचं उत्तर देतातच. कारण म्हटलं एक आहे, त्याच्या अंतःकरणामध्ये आपल्या मुलांच्या उत्कर्षाचा ओढा आहे. बाप करी जोडी, लेकुराचे ओढी बाप जोडी करी. लेकराच्या कल्याणाच्या इच्छेने बाप जोडी करतो, म्हणजे खूप मिळवतो. हे मिळवतो, ते मिळवतो, ते मिळवतो, ते मिळवतो, एवढं मिळवतो. आणि तरी वाटतं की माझ्या मुलाने आणखी मोठं व्हावं, मुलीने मोठं व्हावं. बाप करी जोडी, लेकराची ओढी बाप जोडी करी. लेकराच्या ओढीने बाप हा खूप मिळवतो. आणि मिळवत असताना त्या मुलाला सांगतो, तू शाळेत जा, तू ह्या कॉलेजला जा, तू हे काम कर, ते काम कर. अनेक काम करत करत त्याला एक दिवस बापाला असं कळतं, अरे हा माझ्यापेक्षा चांगला विचार करतो, चांगलं काम करतो, चांगला हुशार आहे, बुद्धिवान आहे. आणि एकाएकी त्याला अचानक जवळ बोलवतो आणि सांगतो, माझ्या सगळ्या ह्या प्रॉपर्टीची चावी तुझ्या हातामध्ये. एकाएकी करी मिराशीचा धणी अचानकपणे येतो आणि सांगतो, आजपासून सगळी जबाबदारी ही तुझ्यावरती आहे, माझं काही नाही. आणि हे करत असताना त्याला कधी कधी लहानपणाची आठवण येते. अरे याला मी लहान असताना कडेवरती वागवलं, याला मी लहान असताना खांद्यावरती घेतलं आहे, खांद्यावर भार याचा सहन केला, कडेवरचा भार सहन केला. आणि एकाएकी हा माझ्यापेक्षा मोठा झाला ना, घे बाबा सगळं सांभाळ. म्हणजे बापाने कर्तव्य आहे, मुलगा मोठा झाला की त्याची जबाबदारी द्यायची, सांभाळायचं नाही. पण बाप म्हणत असेल, नाही नाही आता माझ्यापर्यंत मीच ठेवील, बाप म्हणण्यास योग्य नाही. बाप व्हायचं असेल ना तर या गोष्टी केल्या पाहिजे. शेवट मधल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, हा बाप मुलगा जेव्हा लहान असतो ना, चांगले कपडे आणतो, अलंकार आणतो, सगळ्या वस्तू आणतो आणि त्याला कपडे घालायला सांगतो, चांगले शूज आणतो, सगळे कपडे घालतो. आणि मग अलंकार घातल्यानंतर कौतुकाने तो बाप त्याच्याकडे पाहत असतो. कपडे घातले दुसरे आणि खुश होतो तिसरा, दुसऱ्याने कपडे घालावे तिसरा खुश व्हावं, त्याला बाप म्हणतात. नाही तर दुसऱ्याने कपडे घालायला आपण जळावं, त्याला भाऊ म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. ज्या अभंगाचं शेवटचं चरण आहे तो बाप असं म्हणतो,
मी सगळं आता केलं आहे, परंतु याला लोकांनी त्रास देऊ नयेत. तुका म्हणे नेदी गांजो अनेकाशी. अनेक लोकांनी याला त्रास देऊ नये या करतो तो बाप जीवाचं उदारत्व करतो आणि शत्रूला सांगतो बांधाच्या आत यायचं नाही, दिसला ना तर पाय तोडून टाकील. कोणा करता? मुला कळता. म्हणजे तो मरायला तयार होतो पण मुलाचं संगोपन करतो, याला म्हणायचं बाप. आणि म्हणून पितृदेवो भव, पित्याच्या विषयी कृतज्ञता किती राखावी. महाभारतामध्ये भीष्माचार्याने आपल्या बापाचं लग्न लावून दिलंय. एवढं तर आपल्याला काही करायची वेळ येत नाही, एवढं मोठं केलं आहे. पण महाभारतामध्ये अनेक असे पात्र आहे, आपल्या पित्याच्यासाठी भीष्म प्रतिज्ञा केली मी लग्न करणार नाही, पण माझा बाप सुखी झाला पाहिजे आहे. ही कृतज्ञता अभिव्यक्त भारतीय संस्कृतीने केली आहे. विठ्ठल विठ्ठल. आता वेळ कमी राहिला म्हणून एका वाक्यात सांगतो. आई आपल्या मुलाला 9 महिने 9 दिवस पोटात वागवते आणि बाहेर ठेवते, पण बाहेर असलेल्या जीवाला आपल्या तपाच्या सामर्थ्याने, जपाच्या सामर्थ्याने, साधकाच्या अंतःकरणामध्ये त्याचे सगळे दोष घालून आपल्या पोटात जो घेतो ना त्याला गुरु म्हणतात. पोटातून बाहेर टाकते ती आई, परंतु जो बाहेर आहे त्याला पोटात घेतो. पोटी भारवा हे आईचं वर्णन आहे. परंतु मधुरावाणी होटी, तुका म्हणे वाव पोटी. त्या मुलाने कितीही जरी काही केलं तरी तो सहन करत असतो. आणि त्याचप्रमाणे हे सृष्टी ज्या परमात्म्याने निर्माण केली, त्या परमात्मा हा सगळ्या जगाचा पिता आहे, माता आहे, धाता आहे आणि गुरुही आहे आणि देवही आहे. त्वमेव माताच पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. म्हणून तुम्ही आई म्हणा, माता म्हणा, पिता म्हणा, गुरु म्हणा किंवा देव म्हणा, या सगळ्यांच्या मध्ये चैतन्य हे एकच आहे. आणि असा ज्याचा निश्चय झाला आहे तो खऱ्या अर्थानं विशाल अंतःकरणाचा आहे. माता देव गुरु माता पिता देव गुरु माता पिता देव गुरु माता माता पिता देव माता पिता देव गुरु माता पिता देव गुरु माता पिता देव माता पिता देव गुरु ऐसा विचारू. माता पिता देव गुरु ऐसा जाता एक विचारू. ऐसा जाता ऐसा जाता ऐसा जाता एक विचारो. धन्य धन्य दयाचे शरीर, धन्य धन्य दयाचे शरीर. माता पिता माता पिता देव गुरु ऐसा जाता ऐसा जाता ऐसा जाता एक विचारो. धन्य धन्य दयाते शरीरा दयाते शरीरा. माता पिता देव गुरु ऐसा ज्याचा एक विचारू. माणसाच्या जीवनामध्ये विचार करण्याचं साधन बुद्धी, त्याला इंटलेक्ट असं म्हणतात. वा, इंटलेक्ट बुद्धी. आणि बुद्धीमध्ये विचार करण्याचं सामर्थ्य आहे.
व्हॉट टू थिंक अँड व्हॉट नॉट टू थिंक, काय विचार करावा आणि काय विचार करू नये. आणि विचार केल्याशिवाय माणसाला समाधान प्राप्त होत नाही. विचारा वाचोनी न पविजय समाधान. परंतु जगाच्या विचाराने माणसं असमाधानी होतात. इतका विचार इतका विचार इतका विचार करतात, तर विचार करता करता माणसाला फ्रस्ट्रेशन येतं. कधी कधी विचार करता करता माणसं अपसेट होतात. मग त्यांना पुन्हा सेटअप करावं लागतं. आणि सेटअप करणं म्हणजे आध्यात्मिक विचाराशिवाय मनुष्य समाधान प्राप्त होऊ शकत नाही. आणि अध्यात्म विचाराने इथपर्यंत येतो की माता पिता गुरु देवता यांचा विचार करणं म्हणजे देव ऋणातून मुक्त होणं, पितृऋणातून मुक्त होणं, मातृऋणातून मुक्त होणं, समाज ऋणातून मुक्त होणं. हे एक एक पद सुद्धा वेगवेगळ्या ऋणातून मुक्त होण्याचे चिन्ह आहे. तो विचार आपल्याला पुरेसा वेळ नाही आपल्याला. परंतु आई गुरु देवता हे ज्यांच्याविषयी आदर जर ठेवला गेला ना, तर कुटुंब हे आदर्श कुटुंब राहतं. ते घर आदर्श राहतो, तो समाज आदर्श राहतो. आपल्या भारताचा आत्मा हा एकत्रित कुटुंब पद्धती आहे. आणि एकत्रित कुटुंब जिथे राहतात ना, तिथे जबाबदारी कोण कोणाची कधी पेल तर काही कळत नाही. पण शहरामध्ये हम दो हमारे एक असं असतं. हम दो हमारे, पण हम दो हमारे 10, हमारे 50, हाँ हम 5 हमारे 50, असाही विचार आहे मंडळी एका बाजूला आहे ना. आणि हम दो हमारे एक, पण ते एक सांभाळायला सुद्धा कोणी नसतं म्हणून पाळणा घरात देतात. म्हणून आपलं भारतीयत्व, आपलं हिंदुत्व, आपलं राष्ट्रीयत्व कायम जर ठेवायचं असेल तर अध्यात्माबरोबर राष्ट्रीयत्वाचा विचार सुद्धा प्रत्येक माणसाच्या अंतःकरणामध्ये उमटला पाहिजे. राष्ट्र सुरक्षित तर आपण सुरक्षित, आपण सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित. म्हणून त्याचाही विचार या आध्यात्मिक विचाराबरोबर सगळ्यांच्या मनी माणसामध्ये उमटला पाहिजे. विठ्ठल म्हणून तुम्ही तुमच्या मुलांना इंजिनियर करा, डॉक्टर करा, वकील करा, सायंटिस्ट करा, काही बना, MCOM करा, MSc करा, MBA करा, सगळं तुम्ही डिग्र्या संपादन करवा. पण त्याचबरोबर आपले भारतीय सनातन संस्कृतीचे विचार आणि संस्कार त्याच्यामध्ये रुजवा. आणि हे करण्याचं काम आजी आणि आजोबांचं आहे, आई आणि वडिलांचं आहे. आणि वारकरी परंपरेमध्ये हरिपाठाच्या निमित्ताने सगळे लोक एकत्रित येतात, सगळं घर एकत्रित येतं आणि सगळे लोक हरिपाठाच्या विचाराने बांधले जातात. हा विचार ज्या गुरुजींनी दिला, सगळ्या लोकांना दिला गुरुजींनी, अशा मातृपितृ समाज आणि देवाच्या ऋणाच्या विषयी कृतज्ञता बाळगणाऱ्या त्या जीवांना, त्या व्यक्तींना काय म्हणावं? त्यांचं जीवन किती धन्यता
चांगली गोष्ट कोणी केली तर त्याला पारितोषिक द्यावं, आणि चुकीची गोष्ट कोणी केली त्याला शिक्षा करावीत. जर मातृ, पितृ, देव आणि गुरु यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त कशी कशी करावी हा स्वतंत्र विचार आहेत, पण ज्यांनी व्यक्त केली त्यांचं शरीर हे धन्य आहे. धन्य धन्य जयाचे शरीर, त्याचं शरीर धन्य आहे. खरं म्हणजे शरीराला धन्यता द्यावी एवढं शरीर चांगलं नाहीये, अनेक दोष त्यामध्ये आहे, पण धन्य काम केल्यामुळे शरीराला धन्यता देता येते. धन्य दगी तोची एक हरिरंगिनाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. आणि म्हणून त्याला धन्यता ह्या करता द्यायची आहे, तो नर नाही. जो आई वडील देव यांची सेवा करत नाही तो नर नाही. मग काय आहे? तो नर नाही, तो वानर आहेत. करत नाही तो नर नाही, वानर आहेत. आणि जो आई वडील देव यांची सेवा करतो तो नर. का वानर तुम्ही म्हणतात? त्याला नर का म्हणतात? तो नर नाहीच. एकनाथ महाराज म्हणतात नर नव्हे तो ईश्वर आहे. कारण जीवाची व्याख्या करताना बुद्धी अधिष्ठान चैतन्य, आणि त्या बुद्धीमध्ये चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब म्हणून जीव आहे. जीवाचं खरं स्वरूप ईश्वरच आहे, पण अविद्येची उपाधी लागली की तो जीव असं म्हटलं जातो. पण ती अविद्या निवृत्त झाली की तो जीव नाही, तो शिवच आहे, तो नारायणच आहे. पण नराला नारायण ईश्वर होण्याची योग्यता आई वडिलांची आणि ईश्वर देवाची सेवा केल्याशिवाय येत नाही. म्हणून विचाराने माणसं बोलणारे खूप आहेत, पण आचार करणारी माणसं खूप कमी आहे. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये माऊलींनी असं म्हटलं आहे, 2 कान माणसाला बरोबरच असतात. एक खालीन एक वर असतं किंवा एक मागेन एक पुढे असतो नाही. म्हणून जीवन जगायचं असेल तितकं विचाराला जेवढं महत्व आहे तेवढंच आचाराला महत्व आहे, आणि जेवढं आचाराला महत्व आहे तेवढंच विचाराला महत्व आहे. म्हणून ते म्हणतात मज अवगमली या दोन्ही, मीमांसा श्रवणस्थानी बोधामदामृतमुनी आली शेविती. दोन्ही कान समान पाहिजे. म्हणजे एका बाजूला नॉलेज आणि दुसऱ्या बाजूला कॅरेक्टर, हे दोन्ही समान पाहिजे. नाही तर बोलणारे पोपट पंची खूप असतात आमच्यासारखे, प्रत्यक्ष प्रॅक्टिकल आईच्या नावाने बोंबा मारणारे हजारो आहेत. पण तुमची आई कुठे आहे? त्याचं इम्प्लिमेंटेशन कुठं आहे? म्हणजे आचार आणि विचार या दोन्ही एकत्रित जेव्हा येत असेल त्याचं कौतुक म्हणून नाथ महाराज करतात. तो नर नाही, तो प्रत्यक्ष ईश्वरच आहे. त्याच्याबद्दलची शेवटची ग्वाही एकनाथ महाराज देतात शेवटच्या कडव्यामध्ये. दैवत चारी दैवत समान माने, चारी दैवत
यथावकाश 11 वाजेपर्यंत जी आपली नियुक्त वेळ होती त्या वेळेपर्यंत आपण या अभंगाचं चिंतन केलं असं नाही, या अभंगाच्या अवतीभोवती, या अक्षरांच्या अवतीभोवती फिरण्याचा काहीसा प्रयत्न केला. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या अभंगाची खोली, अभंगाची उंची, अभंगाचा विस्तार पाहता येईल एवढी आपली मती नाही, बुद्धी नाही आणि एवढी परंपरेची सेवाही नाही. खरं म्हणजे मलाच कळत नाही की मी का हो म्हटलो येण्याचं, कारण मी कधी इतक्या लांब येत नाही, पण परिचय पण नाही, कधी मी आलोही नाही. त्यांनी मला फोन केला, 2दा-3दा टाळलं मी तसं, सप्ताला या, इकडे या, नाही नाही नाही. नंतर ते म्हटले आमच्या घरीच तुम्ही यायला पाहिजे. हो म्हटलो. नंतर मग शेवटी टाळत टाळत आता मला उद्या फोन करायचं सांगणार की आता मला नाही जमणार यायला. तर पत्रिका आदल्या दिवशीच ती पाहिली.